हं. हां, हे आम्ही या ठिकाणी नवीन घरा बांधलं आणि नवीन घरा बांधल्यानंतर पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी सोलर बसवलं. सोलर पंप नाही, सोलर वीज निर्मिती. आणि त्यावेळेपर्यंत आमच्या या घराला बिल जवळजवळ महिन्याला 300 यायचं. आणि सोलर बसल्यानंतर आता ती वीज कमी झालेली आहे. सुरुवातीला 4 महिने बिल आलं, कमीत कमी बिल आलं. आणि 4 महिन्यानंतर बिलचा म्हणजे आमचं बिल अगदी झिरो यायला लागलं, काहीच नाही. झिरो बिल आता येतं, आत्ता सुद्धा सुरूच आहे. आता वीज निर्मिती होते दररोज. त्यातली वीज झालेली निर्मिती महामंडळाला जमा होती आणि त्याची किंमत ते आमच्या खात्यावर जमा करून ठेवतात. असे आता या वर्षामध्ये ज्यादा वीज त्यांच्याकडे गेलेली आहे ती जवळजवळ 3,000ची झालेली आहे. म्हणजे 3,000चे पैसे त्यांच्याकडे शिल्लक आहेत विजेचे. वीज त्यांनी विकत घेतली. सबसिडी किती दिवसात जमा झाली? आणि सुरुवातीला हे सोलर पंप भरले त्यावेळेला मी 2 युनिटचं भरलं, 2 किलोवॅटचं. ते जवळ 1,50,000 भरले आणि त्यातली सबसिडी 60,000 जमा झाली. 1 महिन्यानं सबसिडी आमच्या खात्यावर जमा झाली. म्हणजे आम्हाला ते फक्त 90,000च पडले सगळं. आणि 90,000मध्ये आमचं बिल आता झिरो येत आहे. बिल काहीच येत नाही. म्हणजे फायदा तुम्हाला त्याच्यामध्ये फायदा झालाच. ते 50-60,000 फायदा झालाच बरोबर या वर्षामध्ये. बरोबर. म्हणजे तुम्ही याच्यामध्ये एकदम आनंदी आहे आता? आनंदी आहे, आम्ही याच्यामध्ये आनंदी आहे. ओके ओके. दुसऱ्यामुळे आम्हाला आनंद झालेला आहे. म्हणजे काय प्रॉब्लेम काय? नाही, ओके ओके. लाईटचा प्रॉब्लेम नाही. ओके ओके. आणि कसला प्रॉब्लेम नाही, घरात सगळे याच्यावर चालतंय. बरोबर फॅन, बरोबर पंखे सगळे चालतात. बरोबर आहे. नंतर लाईट सगळे आहेत. बरोबर. नंतर इस्त्री चालते. बरोबर. इस्त्री सुरू आहे आमची नेहमी. टोटली जसं चालायचं तसं सगळं चालतं. सगळं चाललेलं आहे आमचं. ओके सर. ओके, धन्यवाद.